उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आणि नव्यानं कराव्या लागणाऱ्या कामांसंदर्भात आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाचं काम निकृष्ट झाल्याचं मान्य करत त्याची चौकशी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे. यासह सर्वच कामं दर्जेदार झाली पाहिजेत याबाबत सूचना केल्याचं पवार यांनी सांगितलं. दरम्यान यापूर्वी कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे 5 आमदार आणि 2 खासदार होते. आता मात्र पक्षवाढीचं आव्हान असल्याचं नामदार अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी आमचा पक्ष कसा वाढवायचा हे आम्ही ठरवू, पक्ष कसा वाढणार हे सांगायचं नसतं, मात्र पत्ते खोलायचे त्यावेळी खोलू अशी सूचक भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला होतं, पण गणेशोत्सवानिमित्त 26 ऑगस्ट रोजीच वेतन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उड्डाणपुलासाठी भराव टाकण्यात येत असल्यानं पूर परिस्थिती निर्माण होतीये, याकडे त्यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी भराव टाकण्याऐवजी त्या ठिकाणी आर्च उभारावेत, ज्यामुळे पाणी वाहून जाईल. तसंच तांत्रिक विभागानं ही कामं पाहावीत असं सांगितलं. कोल्हापुरात IT पार्कसाठी 100 एकर जागेची मागणी केली आहे, मात्र ही जमीन कृषी विभागाची आहे. त्यांना पर्यायी जागा देण्याबाबत सुचवण्यात आलं होतं. IT पार्कसाठी 3 ते 4 पर्यायी जागा बघितल्या आहेत. कृषी विभागांना त्या पर्यायी जागा सुचवलेल्या आहेत. त्या दृष्टीनं कोल्हापुरातील IT पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. IT पार्कचा स्टेटस असा आहे, आपण जिथं IT पार्क करतो ती जागा साधारण माझ्या माहितीप्रमाणे 100 एकर आहे. त्याच्यामध्ये कृषी विभागाची ती जागा आहे. माझ्या इथंच बैठक झालेली होती, मुश्रीफ साहेब पण होते, त्यावेळेसचे कृषी मंत्री होते, सगळेजण होते. ते म्हणाले की ही जागा अतिशय मोक्याची आम्हाला पाहिजे. आम्ही त्यांना म्हणालो की ह्याच्याऐवजी पर्यायी आम्ही तुम्हाला जागा देतो, पण ही जागा द्या. शेवटी ती जागा त्यांची आहे. मग मी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी 3 ते 4 जागा बघितलेल्या आहेत. त्यात सांगरूळची पण आहे. अशा वेगवेगळ्या जागा बघितल्यात आणि कृषी विभागाला आम्ही ती दाखवतोय की बाबा ही पर्यायी जागा आम्ही तुम्हाला सुचवतोय, तुम्ही जावा. जसं मधल्या काळामध्ये आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेला किंवा आपल्या बेंचला मुंबई हायकोर्ट कोल्हापूर बेंच त्यांच्याकरता मला वाटतं 20 एकर का 22 एकर अशी काहीतरी 23 एकर जागा दिली. त्या ठिकाणी आपण कोल्हापूर महानगरपालिकेचं ऑफिस करायचं म्हणतोय, तिथं 5 एकर जागा द्यायची. शेवटी जागा निवडताना ती लोकांच्या फायद्याची, दळणवळणाच्या दृष्टीने सोयीची असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न चालला. कोल्हापुरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर झालाय, मात्र या निधीतून झालेले रस्ते पावसाळ्यात वाहून गेलेत. 2-3 महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता चुकीच्या कामाबाबत कुणाचाही मुलाहिजा राखला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. कामाचा दर्जा तपासूनच संबंधित ठेकेदाराला बिलं दिली जातील. निकृष्ट काम असेल तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशा सूचना अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेत दिल्या. दर्जेदार कामं झालीच पाहिजे, नाहीतर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टला टाका आणि त्यांच्याकडनं ते वसूल करून घ्या. आम्ही अजिबात कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. ह्याच्यामध्ये राजकारण करण्याचं कारण नाही. कामं तुम्ही तर सगळ्या महाराष्ट्रात मी फिरत असतो तेव्हा तुम्ही बघत असता माझ्या प्रत्येक वेळेस तिथं सूचना काय असतात. त्याच्यामुळं तुम्ही आता तसं सांगितलं, इथं आयुक्त आहेत, आयुक्तांनी त्याची नोंद घ्यावी. आता इथं 100 कोटीमधले मला वाटतं 23 कोटी रुपये दिलेले आहेत. बाकीचे कोटी रुपये देणं आहे, आम्ही ते पाठवू. परंतु ते देत असताना रस्ते मात्र दर्जेदार झाले पाहिजे. आता मी त्यांना हेही सांगितलं की काही तुम्ही प्लॅन एस्टिमेट करून टेंडर सगळं करून फार वर्क ऑर्डरपर्यंत या. पावसाळा संपला की आम्ही तुम्हाला ते निधी देतो आणि ती पुढची कामं चालू करू. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीकरता मनोज जरांगे पाटील मुंबईत मोर्चा घेऊन येणार आहेत. अशावेळी कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.